नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हल्ली अनेक जण देवाच्या दारात जेव्हा जातात तेव्हा तिथून आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक हितचिंतकांना सांगतात की आम्ही अमुक तास रांगेमध्ये थांबलो होतो, त्यानंतर आमचं दर्शन झालं. अमुक ठिकाणी 2 तास, कोण सांगतं 3 तास, कोण सांगतं 5 तास. आणि तिरुपतीसारख्या ठिकाणी 12, 13, 15 ताससुद्धा लोक दर्शनासाठी थांबतात. तीर्थक्षेत्री जावं न जावं, दर्शनाच्या रांगेत थांबावं न थांबावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक लक्षात येतं की लोकांना मोठेपणा झाला आहे की आम्ही इतक्या वेळ रांगेत उभं राहिलो. ज्यांना ज्ञान नाही, जे देवाचे ग्रंथ वाचतात परंतु देवाने जे सांगितलं आहे त्यांच्या ज्या लक्षात येत नाही, ते जर समजून घेतलं तर विनाकारण देवाच्या दारात गर्दीही होणार नाही आणि कुणी रांगेतसुद्धा उभं राहणार नाही. अशिक्षित तर राहतातच राहतात. सुशिक्षित लोक जेव्हा आपला आयुष्यातला वेळ 3, 4, 5 तास वाया घालवतात आणि मोठमोठे गर्दीचे फोटो टाकतात, पण त्यावेळी त्यांची झालेली जी अवस्था असते ती त्यांना दर्शन केल्यानंतर जाणवते. त्यावेळेसुद्धा जाणवतं, पण त्यावेळी फक्त मोठेपणा असतो की आम्ही एवढ्या वेळ रांगेत उभा आहोत. आणि रांगेत उभं राहूनसुद्धा दर्शनाचं समाधान होत नाही, कारण देवाच्या मूर्तीसमोर आल्यानंतर जी अवस्था होती ती न सांगण्यासारखी आहे. ज्यांनी चांगल्या प्रकारे ग्रंथ वाचलेले आहेत आणि समजून घेतलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की देवाने काय सांगितलं आहे. गुरुचरित्राचंच उदाहरण मी देतो. गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे, स्मरण मात्रेनं संतुष्ट. माझं स्मरण करा, मी संतुष्ट आहे. म्हणजे वारंवार माझ्या दारात तुम्ही येण्याची सुद्धा गरज नाही. तुमच्या घरात जे देवघर आहे त्याच्यासमोर बसून मला डोळे उघडे ठेवून मला मन भरून पहा, माझं नामस्मरण करा, मी तात्काळ तुमच्या संकटसमयी हजर होईल. स्मरण मात्रेनं संतुष्ट. आणि मी स्मरण केल्यानंतरच मी संतुष्ट होतो. मला बाकी तुमचे काहीही गरज नाही. तुमचा वेळ नाही, तुम्ही रांगेत उभं राहायची गरज नाही, काही नाही. तुमच्या देवघरामध्ये मी आहे. गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे, जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी अतिप्रीती. ज्या घरामध्ये माझं गायन गायलं जातं त्याच्यावर माझी अतिप्रीती. त्या घरातले सगळेजण मला आवडतात. आणि गुरुचरित्रात दुसरी गोवी सांगितली, आणिक सांगेल एक खूण, गायन करीजो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. माझ्या दारात येऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये सहकुटुंब सहपरिवार मोठ्याने नामस्मरण करा सकाळी आणि संध्याकाळी. तो आवाज ऐकून मी तुमच्या घरी यायला तयार आहे. सध्या पण मी तुमच्या घरात आहे, पण तुम्ही नामस्मरण वाढवलं तर तुमच्या घरी मला थांबावं असं वाटत. म्हणून नामस्मरणाचा फार मोठा आधार घ्यावा. कुणी देवाच्या दारात जावं न जावं, आपला वेळ वाया न घालवा, तिथं पैसे खर्च करावे, VIP दर्शन घ्यावं, हे फक्त समाधान आहे. याच्यातून परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त असं कुठेही सांगितलेलं नाही. स्मरण मात्रेनं संतुष्ट. म्हणून गुरुचरित्र ज्यांनी वाचले त्यांनी तरी आपला विचार बदलून आपलं आचरण बदलायचा प्रयत्न करावा. तुम्हाला हवं तेवढं सुख समाधान मिळेल. मी अनेक ठिकाणी देवाच्या दारात जातो, पण बहुतेक वेळा मी देवाच्या मंदिरात जात नाही. कारण एकदा देवाची कृपा झाली, देव कुठं आहे कळाल्यानंतर आपलं काम महत्त्वाचं आहे, लोकांच्या भेटीगाठी, आणि जास्तीत जास्त वेळ देवाच्या सहवासात थांबण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दर्शन झालं हरकत नाही. बऱ्याच वेळा दर्शनाला जाणंही होत नाही आणि बऱ्याच वेळा मी जातसुद्धा नाही. परंतु परमेश्वराने भरभरून कृपा केली. अशी क्वचित एखादी मी व्यक्ती असेल की माझ्या एवढी कृपा कुणावर झाली नसेल. सगळ्या गोष्टी एकाच वेळी सांगता येत नाहीत. अनेक वेळा मी अधूनमधून सांगत असतो. काही भाग मी आता भागातून या गोष्टी मी सांगणार आहे की हे ऐकून लोकांमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. आता राखी पौर्णिमेचं मी अनेक वेळा सांगतोय तरी लोकांची येण्याची घाई, रूम बुक करण्याची घाई. राखी पौर्णिमेला पिठापूरला आल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, इतर वेळी नसतात. हे कुठंच नाही. त्यावेळी यावं न यावं हा प्रश्न, परंतु तो सुद्धा उल्लेख चुकीचा आहे. त्याच्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. पण लोकांना त्या दिवशी यायचं, फक्त राखी टाकायची, दुसऱ्या दाराने बाहेर पडायचं, आणि आम्ही जाऊन आलो ही फुशारकी मारण्यासाठी अनेक महिला भगिनी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी म्हणा, त्यांच्या नातेवाईक वगैरे येतात. त्या दिवशी मनासारखं दर्शन होत नाही, श्रीपाद वल्लभांचा सहवास होत नाही. इथली सिक्युरिटी एका बाजूने आत सोडतात, दुसऱ्या बाजूने बाहेर काढतात. देवासमोर 4 ते 5 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ थांबतासुद्धा येत नाही. देव आपल्या घरात आहे, देव आपल्या घरात आपली वाट पाहतोय. लोक घरात राखी ठेवत नाहीत, राखी बांधत नाहीत आणि इकडे पिठापूरला येऊन आपला वेळ अमूल्य वाया घालतात.
त्यामुळं श्रीपादांना काय वाटत असत याचा देखील कोणी विचार करत नाही. देवाने सांगितलं आहे की तुम्ही रांगेत उभं राहायची गरज नाही. मी तुमच्या घरामध्ये आहे. ज्या देवघरात तुम्ही मला ठेवलं तिथं मी आहे. परंतु तुमच्या घरात मला वास्तव्य करण्याची अजूनही इच्छा आहे. परंतु तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही, माझं नामस्मरण करत नाही. म्हणून आलेले देव तुम्ही काही करत नसल्यामुळं, प्रेम करत नसल्यामुळं देव निघून जातात आणि नंतर तुम्हाला जो त्रास होतो त्या त्रासाच्या वेळी तुम्हाला मदतीला कुणीही धावून येत नाही. म्हणून रांगेत उभं राहायचं न राहायचं, मोठेपणा मारायचा न मारायचा तो तुमचा प्रश्न आहे. परंतु समाधान की आम्ही अमुक तास देवाच्या रांगेत उभं राहिलो हे फक्त लोकं ऐकतात, लोकंही हसतात, लोक नाही ते बोलतात, ते त्यालाही कळत नाही. फक्त मोठेपणासाठी हल्ली व्हॉट्सअपला, फेसबुकला, नंतर तुमचं आणखी काही याला लोक कळवतात की आम्ही गेल्या अमुक तासापासून उभा आहोत, इथं अमुक आहे तमुक आहे. यापुढं तुमचं समाधान होईल. देवाला त्याचं काही देणं घेणं नाही. पण तुमच्या घरात जे देव आहेत त्या देवावर प्रेम करा आणि वर्षातून तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा देवाच्या दारात अवश्य जा. परंतु त्यावेळेस मात्र देवाच्या सहवासात जास्त वेळ राहा आणि देवाच्या सहवासामुळेच तुम्हाला स्मरण मात्रेनं संतुष्ट देव तुमच्यावर स्मरण होईल आणि तुमच्या संकटसमयी देव धावून येईल. नमस्कार.